शिरखेड पोलिसांनी वाचवली कत्तलीकरिता जाणारी एक गाय व 2 गोरे। गुप्त माहितीच्या आधारे शिरखेड पोलिसांनी रिद्धपूर येथे छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेली एक गाय व 2 गोरे अशी जनावरे व एक टाटा सुमो एस गाडी पोलिसांनी जप्त केली। सध्या कोरोनाच्या काळात बियर बार व देशी विदेशी शॉपी शासनाच्या आदेशाने पूर्णपणे बंद आहे। अशा अवस्थेत दारू पिणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे। देशी विदेशी दारू पिणारे सुद्धा गावठी दारू पिण्याकरिता मजबूर झाले आहे। अशा परिस्थितीत गावठी दारूचा जिकडे तिकडे सुळसुळाट झाला आहे। या पार्श्वभूमीवर गावठी दारूवर आळा घालण्याच्या उद्देशाने शिरखेड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धाड सत्र आयोजित करून शिरखेड पोलिसांनी त्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी धाडा घातल्या आहे। लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे। या कारवाईमध्ये ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, पोलीस हवालदार अनिल गुल्हाने, पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती करपते, पोलीस कॉन्स्टेबल अनुप मानकर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गवई, पोलीस हवालदार विनोद धर्माळे आदी उपस्थित होते। मागील 2 दिवसांमध्ये पोलीस स्टेशन शिरखेडने अनेक दारूंच्या अड्ड्यावर धाडी टाकून ते दारूंचे अड्डे समूळ नष्ट केलेले आहेत। या व्यतिरिक्त 7 आरोपींना अटक करून एकूण 2,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। याशिवाय 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हे तीनही आरोपी एक गाय आणि 2 गोरे कत्तलीकरिता घेऊन जाताना मिळून आले आणि यांच्याकडून एक टाटा एस गाडी, एक गाय, 2 गोरे असा एकूण 2,55,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे। शिरखेड पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना माझी अमरावती ग्रामीण जिल्हा पोलिसांतर्फे तसेच शिरखेड पोलीस स्टेशन तर्फे नम्र विनंती आहे की गावठी दारू ही विविध केमिकल मिश्रित करून बनवली जाते। तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शुद्धता नसते। ती शरीरास हानिकारक सुद्धा आहे। त्यामुळे एखाद्याचा मृत्यू सुद्धा घडून येऊ शकतो। अशामुळे या सगळ्या कारणांमुळे ही दारू कोणीही पिऊ नये। अशा प्रकारे कोणीही दारू गावात विक्री करण्यात आल्यास त्याची तात्काळ शिरखेड पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून दत्तराज इंगळे।